मुंबईमधल्या मराठी शाळाही कमी होत आहेत म्हणजे खास करून, तर याकडे आपण कसं बघता आणि पालिकेच्या शाळा अपग्रेड करण्यासाठी काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे? कारण त्यावेळी आपण शिक्षण समितीचे अध्यक्ष होता, आता आपण महापौर आहात. अधिक अधिकार आहेत, अधिक गोष्टी आपण प्रखरपणे करू शकता. आता काय वाटतं तुम्हाला की ह्या शाळा थोड्या अपग्रेड झाल्या पाहिजे, यासाठी म्हणून तुमचं काही विजन आहे का? मुंबई मराठी भाषा मुंबईकरांना, मुंबईत राहणाऱ्या सगळ्यांना, महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांना मराठी भाषा ही आलीच पाहिजे. मराठी भाषाशिवाय इथे दुसरी कुठलीही भाषा म्हणजे दुसरी त्या भाषेचा सन्मान आहे, पण मराठी भाषा ही आलीच पाहिजे, हा आमचा आग्रहच आहे. ज्युनियर केजी पासून ते शेवटपर्यंत मराठी भाषा ही शाळेच्या अभ्यासक्रमात पण असली पाहिजे, हाही आमचा आग्रह आहे आणि तो असणारच, याबद्दल काही दुजाभावच नाहीये. पण हे सगळं करत असताना मी शिक्षण समिती अध्यक्ष असताना मुंबई पब्लिक स्कूल सुरू केली होती. सेमी इंग्लिश त्या ठिकाणी आणलं होतं. आता मी जाऊन बघते तर सीबीएसई बोर्डाच्या पण शाळा या ठिकाणी आलेल्या आहेत. काळाची गरज, आपण बोलतो ना कालाय तस्मै नमः, काळ हा पुढे जातच राहतो, लोकांची मतं बदलतात. प्रत्येक आई वडिलांना वाटतं आता अगदी मिडल क्लास असेल किंवा लोअर मिडल क्लास घरातल्या पण आईला किंवा वडिलांना वाटतं की माझ्या मुलाला उद्या भविष्यात जाऊन इंग्लिश सुद्धा बोलता आलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आपण तोही आग्रह धरलाय की मुंबई पब्लिक स्कूल असेल किंवा सीबीएसई बोर्डाच्या ज्या शाळा असतील त्या होणं पण गरजेचं आहे. कारण पण त्या शाळांमध्ये पण, मग ती आयसीसी बोर्डाची असेल, सीबीएसई असेल, कुठलीही बोर्ड असू दे, पण मराठी भाषा ही आपण सगळीकडे कंपल्सरी ही ठेवलेलीच आहे. पण हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या मुलांना अपग्रेड म्हणजे इंग्लिश सुद्धा बोलता, लिहिता, वाचता आलं पाहिजे. मोठे झाल्यानंतर व्यवहार ज्ञानामध्ये कुठल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये असेल, कुठे असेल, तर इंग्लिशची गरज ही असते. त्यामुळे काळानुसार पालकांनाही वाटतं. मग आता हे सगळं करत असताना मग त्यांना असं वाटतं की पालिकेच्या शाळेत, म्हणून आम्ही पालिकेच्या शाळांना अपग्रेड केले की त्या ठिकाणी आपण काही ठिकाणी आपण मुंबई पब्लिक स्कूल सुरू केलंय, तर काही ठिकाणी आपण सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्यात, जेणेकरून मुलांना आता आमच्या सीबीएसई बोर्डाच्या मुलांनी जवळपास 90% वरती पर्सेंटेज घेतलेत. 10 मुलांचा सत्कार तर मी माझ्या दालनामध्ये केला. तर या पद्धतीने ही काळाची गरज आहे आणि ती ही आम्ही पुढे पुढे नेतोय आणि ही संख्या वाढली पाहिजे. 100%. आज सीबीएसई बोर्डाच्या ज्या आमच्या पालिकेच्या शाळेत त्याच्यात ऍडमिशन मिळत नाहीये, लोकांच्या रांगा लागल्यात. माझ्या कोट्यामध्ये 25% ऍडमिशन्स आहेत, ते तर मी पटापट साईन करून लोकांना ती पत्र देऊन पण टाकलीत. म्हणजे आता सीबीएसई बोर्ड इतक्या मोठ्या प्रमाणात आमचं आता चालू आहे की लोकांना ऍडमिशन मिळताना मुश्किल होते. तर अशा पद्धतीने आम्ही अपग्रेड करतोय, ह्या शाळा चांगल्या पद्धतीने चालू